बोला. माझा प्रश्न दादा असा होता, 2017 पासून मी आतापर्यंत कमी अधिक काळात पालकमंत्री होता, या सगळ्या प्रश्नांची जाण तुम्हाला आहे, पण हे प्रश्न का राहिले? मी आपल्याला सांगू का, 2019 मध्ये सरकारमध्ये आलो बरोबर, उद्धव ठाकरेंच्या वर सरकार केलं. पत्रकार मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल त्यावेळेस मी दर शुक्रवारी किंवा शनिवारी पुण्यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे जिल्हा पालकमंत्री असल्यामुळे कोरोनाच्या बद्दल इथं जे काही काम करायला पाहिजे होतं ते आम्ही काम केलं. त्यावेळेस पुणे महानगरपालिकेमध्ये देखील लोकनियुक्त बॉडी होती आणि पिंपरी चिंचवडला पण लोकनियुक्त बॉडी होती, परंतु त्याच्यामध्ये राजकारण न आणता सरकार म्हणून आमचं व्हॅक्सिन देण्याचं जे काम होतं, ऑक्सिजन देण्याचं काम होतं, व्हेंटिलेटर्स देण्याचं काम होतं, जम्बो हॉस्पिटल उभे करण्याचं काम होतं, डॉक्टर्स देण्याचं काम होतं, त्याच्यामध्ये रेमडेसिवीर, त्यावेळेस रेमडेसिवीर ते खरं चुकीचं होतं पण सगळे रेमडेसिवीर मागायचे, ते देण्याचं काम होतं, ॲम्ब्युलन्स देण्याचं काम होतं. त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये मी कुठेही त्या 2.5 वर्षात कमी पडलो नाही ना. मी माझं काम पालकमंत्री म्हणून मी त्या ठिकाणी केलं. शेवटी बॉडी आता देखील मी पालकमंत्री आहे, पण तिथं जी बॉडी असते त्यांनी पण तसे ठराव केले पाहिजे. आपण जे काही मंजूर केलेलं आहे केंद्राने किंवा राज्यांनी ते राबवण्याच्या करता तिथं पण स्पीड घेतला पाहिजे. तिथं पण टेंडर काढताना पारदर्शकपणे टेंडर निघालं पाहिजे. त्याच्यामध्ये कुठंतरी कोणतरी कॉन्ट्रॅक्टर डोळ्यासमोर ठेवून टेंडर निघता कामा नये, ह्या गोष्टी कराव्या लागतात. अरे त्रिकुट, तुला माहिती आहे की कोण आहे काम एक मिनिट, मी काही नावं घ्यायला आलो नाही, तर लग्नाचा कार्यक्रम तुम्ही पुणेकर फार हुशार आहेत. त्रिकुट कोण आहे तुम्हाला देश तुम्ही शोधायचं. तुम्ही पत्रकार, तुम्ही नेहमी सूत्रांच्या माहितीने माहिती घ्या. का रवींद्र चव्हाण एका महत्वाच्या पक्षाचे अध्यक्ष, त्यांनी काय भूमिका मांडावी हा त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे, तो त्यांना आहे. मुख्यमंत्रीपद आणि गृहमंत्रीपद आमच्याकडे आहे असं चंद्रकांत दादा मी कुठं नाही म्हणतो. केंद्रात पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार चांगलं चाललेलंच आहे. राज्यात पण मी पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड फक्त बोलतो. मी राज्य सरकारचं बोललेलोच नाही, केंद्र सरकारचं बोललेलोच नाही. उलट केंद्राकडनं आम्ही वेळोवेळी गेल्यानंतर ज्याला मंजुऱ्या देतात त्या मंजुऱ्या ते देतात. इथली अंमलबजावणी, इथली जी काही कार्यवाही करण्याचं काम असतं त्याच्याबद्दल ठीक आहे. मी त्याच्या कधी केलेल्या सूचनेची अतिशय गांभीर्याने नोंद घेतलेली अरे महानगरपालिका माझ्या ताब्यात नाही ना बाळा. महानगरपालिकेची अंमलबजावणी ही महानगरपालिका करत असते. बाबा तू कशाला मध्ये बोलतो? माझं म्हणणं एकंदरीत ज्यांच्याकडे सूत्र होती त्या ती इथला कारभार करताना काय काय समस्या निर्माण झालेल्या ते मी तुमच्यासमोर ठेवले. अरे जे पुढे असतील ते मला जे असतील ते फेल झाले. त्यावेळेस जे इथं कारभार बघत होते ते ह्याच्यामध्ये अयशस्वी झाले. पिंपरी आणि पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या स्वतः नेतृत्व करता आहात, पण तुमच्या चिरंजीवाचं एका घोटाळ्यात नाव आलेलं आहे, कसं मुद्दे कुठले असतील? नाही, पण त्यांनी पण जे नाव आलेलं आहे त्याची चौकशी चालू आहे ना. मी त्याच्याबद्दल सुरुवातीपासून सांगतो. मी 35 वर्ष पत्रकार मित्रांनो, तुमच्यातले पण अनेक पत्रकार मला ओळखतात. मी कधीच चुकीच्या गोष्टीचं समर्थन केलेलं नाही, कधी कुणाचंही मी समर्थन केलेलं आहे. त्याची चौकशी नेमलेली आहे सरकारने. मला वाटतं ACS रेव्हेन्यूच्या अध्यक्षतेखाली कमिटी आहे,
ते त्याच्याबद्दलची चौकशी करतात. दादा, पुण्यातल्या गुन्हेगारीचा मुद्दा सातत्यानं पुढे येतोय. होय. सुद्धा अनेकदा पोलिसांना वाटतं की गुन्हेगारी कमी करा, परंतु आता आम्ही पाहतो की अनेक गुन्हेगार असतील किंवा गुन्हेगारचे नातेवाईक असतील त्यांना राष्ट्रीय पक्षांकडून तिकीट देण्यात आले. अशा नाही की गुन्हेगारी संपणार की वाढणार आहे का? एक मिनिट, तू समजा गुन्हेगार आहे. तू नाही आहे, परंतु समजा तू काहीतरी मोठा गुन्हा केला, तुझ्या पत्नीचा त्याच्यावर काय दोष आहे? तुम्ही उद्या मी काहीतरी गुन्हा केला, माझ्या पत्नीचा काय दोष आहे? माझ्या मुलांचा, माझ्या मुलींचा किंवा सुनांचा काय दोष आहे? असं नाहीये. तुम्ही जर कुणीतरी एखादा मर्डर केला म्हणजे अख्खं खानदान त्याला जबाबदारी असं समजण्याचं कारण नाही. काही विकृती असते, काही चुकीच्या गोष्टी असतात. आणि तुम्ही एक बघा पत्रकार मित्रांनो, आता जे कुणी याद्या आहेत त्याच्यामध्ये इतरांच्या याद्यामध्ये देखील नावं कशी आहेत. त्याच्यामध्ये आता माझ्या बरोबर सीताराम गंगावणे, भीम आर्मीचे प्रमुख आणि सचिन खरा यांना ज्यावेळेस आम्ही बरोबर घेतलो, किंवा विशाल तांबे किंवा आमचे भगवानराव साळुंखे त्यांना बरोबर घेतल्यानंतर काही जागा त्यांना ज्या सोडतो ते त्या जागाला कुणाला उमेदवारी द्यावी हा त्यांचा अधिकार आहे. मग मी त्याच्यामध्ये माझ्या पक्षाची उमेदवारी दिली नाही. घड्याळाच्या चिन्हावर लढताय, त्याशिवाय आंबेडकर जे ते आता त्याच्याबद्दल सांगतो ना. अरे मी तेच सांगतोय बाबा की त्या संदर्भामध्ये सचिन खरातांनी आणि सीताराम गंगावणेंनी सांगितलं की आमचं चिन्ह हे त्या ठिकाणी पोहोचायला वेळ लागेल, आम्हाला आमचे जरी उमेदवार असले तरी गाड्यांचं चिन्ह घ्यावी. असं अनेक निवडणुकीमध्ये RBI आठवले साहेबांच्या बरोबर आम्ही युती करायचो त्यावेळेस तसं व्हायचं. इतर पण वेगवेगळे राजकीय पक्ष ज्यावेळेस बरोबर घेतले जातात त्यावेळेस असं अंडरस्टँडिंग असतं. आपण बोलला पूर्वीपासून आपल्याकडचा ओला कचरा हा शेतामध्ये टाकला जातो, दोन्ही काळभर वगैरे परिसरात कचरा मध्यंतरी टाकण्यात आला. दुसरं एसटीपीचा विषय, एसटीपी आता ह्या पद्धतीने आपल्या निविदा काढल्या, 500 कोटी रुपये महापालिकेचं नुकसान होतं. तर याला राज्य शासनाची मान्यता अमृत अंतर्गत तिथं काही चर्चा झाली का? नाही. एक मिनिट, एकदा कुठल्याही महानगरपालिकेला नगरपालिकेला निधी ज्यावेळेस एखाद्या प्रकल्पाच्या करता द्यावा लागतो त्यावेळेस लोकल बॉडी म्हणून तो अधिकार त्यांचा त्या बॉडीचा असतो, नगराध्यक्ष आणि ते नगरसेवक किंवा महापौर आणि स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि त्यांची बॉडी असं असतं. तुम्हाला आता जरी प्रशासक असलं तर कोण महानगरपालिका तुमचं तर फार बारकाईनं सगळीकडे लक्ष असतं. चौकस तुमची बुद्धी आहे, चौकस तुमच्या नजरा असतात, त्याच्यावर कोण कारभार करतंय तेही आपल्याला माहिती आहे. कुठल्या मी ऐका बाबा, मी आता ही प्रेस घेतली ही आम्ही उभे केलेल्या उमेदवारांच्या संदर्भातच आहे. उद्याच्याला मी पुढची प्रेस घेणार आहे त्यावेळेस मी पुणेकरांना काही सांगितलं पाहिजे ना. मी नुसतंच यांनी असं केलं यांनी तसं केलं आणि तू आल्यावर काय करणार, तुझ्या नेतृत्वाखालचे बॉडी निवडून आल्यानंतर काय करणार ते पण मला सांगावं लागणार आहे ना. ते मी 2 दिवसांनी तुम्हाला इतिहासात पहिल्यांदा असं झालंय की 45 पेक्षा अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आले, त्यात सगळ्यात जास्त भाजपचे एकूण दुसऱ्या पक्षाचे असतील असं कधीच झालं नव्हतं. आता विरोधक टीका अशी करतात भाजपला गेम पलटवण्यासाठी निवडणूक आयोगाने सांगितल्याचे बिनविरोध आहेत, असं झालंय का कधी? ज्या वेळेस एखादे उमेदवार समोर राहत नाही त्यावेळेस बिनविरोध होतं. उमेदवारीला ठेवायला सगळ्यांनाच उभा आहे ना, त्याचा पुढे अडवलंय. आपल्या पक्षाचा एक उमेदवार माघार घेतली त्याच्यामुळे भाजपचा एक नगरसेवक बिनविरोध झालेला आहे. पक्षाला कल्पना होती का? नव्हती. काय कारवाई वगैरे चालली, नोटीस दिलेली आहे. 15 तारखेच्या नंतर कारवाई करतो. ही निवडणुकांना अशा टप्प्यात सामोरं जातं आता ज्यावेळी सुपुत्रावरती मुकट होण्याचा आरोप झालाय, अशा निवडणुकांना सामोरं जात आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड तुमचं घडेल तिथंच
अशा वेळी तुम्ही आता म्हणतात ना बाकीचे फक्त सांगताय तुमची इमेज रिलेशनचा प्रश्न. अहो बरोबर आहे ना. आता बहुतेकांना कळलेलं आहे की तो व्यवहारच झालेला नाहीये ना. व्यवहार ती जागा विकताही येत नाही, घेताही येत नाही, त्याचा कागदच होत नाही. हे तर सिद्ध झाले सरकारची जागा आहे. त्याच्यामध्ये फसवणूक झालेली आहे, त्याच्याबद्दलची चौकशी होऊन काय फसवणूक झाली का, कुणी मुद्दाम केलंय का, आणखी काय केलंय ते त्या ठिकाणी होईल. त्याची जशी चौकशी झाली तसं जिनेंद्रच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला माहिती काय झालंय ते. दादा जय जिनेंद्र. सायकल स्पर्धेला रस्ते चांगले झाले, खरोखरच चांगले आले. आभारी आहे. पुणे महापालिकेने 75 किलोमीटरचे रस्ते केले, म्हणजे पुणे महापालिकेच्या हातात फक्त 132 कोटी खर्च झाला. 3 वर्षात 402 कोटी खर्च होऊन खड्डेच होते दोन्ही घरांना खड्ड्यात. याच्यात भ्रष्टाचार झाला की त्याला आपण म्हणून आला असता. हे हो का, मी त्यावेळेस हे जे काही जागतिक स्तरावरच्या स्पर्धा होत असताना आमचं मुख्यमंत्र्यांचं त्याला पंतप्रधान महोदयांना बोलवण्याचा प्रयत्न आहे. कारण जागतिक स्पर्धा आहे, त्या जागतिक लेवलची सायकल स्पर्धा आहे. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की जो रूट ठरवलेला आहे तो आपल्या पुण्याच्या ग्रामीण भागातल्या मुळशी, मावळ, भोर अशा वेगवेगळ्या भागातनं तो पुरंदर, बारामती अशा वेगवेगळ्या भागातनं तो रूट आहे, दोन्ही शहरं. त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की आता हे वॉर फुटिंगवर करावं लागेल. त्यावेळेस सीएम साहेबांनी आम्ही ठरवलं एकत्रपणे पुणे कॉर्पोरेशनचं पुणे करायचं, पिंपरी चिंचवड कॉर्पोरेशनचं पिंपरी चिंचवड करायचं आणि बाकीचं जे त्याला पीडब्ल्यूडीनं निधी द्यायचा. आणि मग तो मान्यता मी घेतल्यावर सीएम साहेबांना सांगितलं की ह्याच्यामध्ये राहणे म्हणून एक नवीन चीफ इंजिनियर आलेले, त्यांना सांगितलं की ह्याच्यामध्ये कुठंही गडबड होऊन देऊ नका, इतक्या बेस्ट क्वालिटीचे रस्ते आपण सगळे मिळून करू, इथं अजिबात कुठला राजकीय हस्तक्षेप मी होऊन देणार नाही. मी राजकीय हस्तक्षेप होऊन देणार नाही. तुम्हाला रितसर जे काही तुमच्या नियमाने असेल ते टेंडर प्रोसिजर राबवा आणि तुम्हाला जे उत्तम ज्यांच्याकडे रेडी मिक्सर प्लांट ते असेल त्यांना तुम्ही द्या आणि ज्यांची क्वालिटी चांगली आहे त्यांनी तसं दिलं. मुभा दिल्यानंतर काय झालं हे आपण बघा. रेट पण व्यवस्थित. स्पेसिफिक प्रश्न आहे, पण यापूर्वी भ्रष्टाचार होत होता की अनास्था? त्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी झाल्या, अनास्था पण झाली, रिंग पण झाली. प्री क्वालिफिकेशनच्या करता काही अशा अटी टाकल्या गेल्या की ज्याला मला काम द्यायचंय त्यालाच कसं काम मिळेल, अशा गोष्टी झालेल्या. दादा पुणे सर्वात मोठी महापालिका झालेली आहे असं तुम्ही आता म्हणाला, भौगोलिक दृष्ट्या. त्याच्या विभाजनाबद्दल तुमचं काय? मी मागे एकदा मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवलं की आपल्याला पुढं 50 वर्षाचा पुण्याच्या परिसराचा विचार करता 2 महानगरपालिका कराव्या लागतील. एक हडपसरच्या बाजूला तिकडचे आणि इकडे एक चाकण आणि तो सगळा परिसर आहे ना, चाकण, राजगुरुनगर वगैरे तो सगळा आळंदी वगैरे त्या म्हणजे नदीच्या पलीकडच्या भागात तिकडे एक, कारण तेवढं पॉप्युलेशन झालेलं आहे तिथलं. आणि तसं इकडं पण उरळी कांचन, लोणी काळभोर, वाघवस्ती, मांजरी आणि तो सगळा जो टापू आहे त्या भागामध्ये. कारण एवढं मोठं भौगोलिक क्षेत्र जे कंट्रोल करणं देखील अवघड आहे, त्यापेक्षा त्याच्यात 2 अजून केल्या तर. आणि मी काही अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की पुढच्या 5-10 वर्षांनी कधी असं वाटेल त्यावेळेस साधारण त्याची तयारी आधी करावी लागते अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटला. तशा प्रकारच्या सूचना मी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. दादा तुम्ही पाण्याचा उल्लेख केला, पाणी किती महानगरपालिका किती आणि काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला म्हणते जवळ सगळा हा विषय तुम्ही बघितलेला आहे. टँकर माफिया. दुसरी गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, पुणेकरांचं पाणी कोण पळवलं आणि जी वॉटर इंडस्ट्री पुण्यामध्ये नव्याने निर्माण झालेली आहे, पाण्याच्या जाहिराती सुद्धा होतात की पाणी प्या म्हणून, पण हे पाणी नेमकं पळवते कोण? हे तुम्हालाही टँकर माफिया कोण आहे काय आहे ते सगळं माहिती आहे. त्याच्यामध्ये लँड माफिया आहे, टँकर माफिया आहे. अलीकडे आता तुम्ही मगाशी पुढे विचारलं, मी खरंच सांगतो पालकमंत्री म्हणून माझी जेवढी जबाबदारी आहे तेवढी पार पाडायला मी कमी पडत नाही. ज्यावेळेस इथं कोयता गँग आणि ते गाड्या फोडतात ना, स्कूटर
लाईट मोटर व्हेकल विकत, त्यावेळेस मी सीपीना विचारलं की तुम्हाला काय पाहिजे. मी दोन्ही सीपी आणि एसपी या तिघांना विचारलं, पत्रकार मित्रांनो, आजपर्यंतच्या पुणे जिल्ह्याच्या वार्षिक योजनेच्या इतिहासात एवढ्या गाड्या आणि इन्फ्रास्ट्रक्चरला पैसे दिले नव्हते, एवढे पैसे आपण दिलेले. मी त्यांना म्हणालो की तुम्हाला जे जे काही लागतंय या सगळ्याला आळा बसवण्याच्या करता ते सगळं देण्याची तयारी आहे. मध्ये मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमामध्ये आम्ही ठरवून पोलीस स्टेशन मंजूर करून दिले, स्टाफ मंजूर करून दिला. आम्ही आमची जबाबदारी जी आमच्यावर आहे ती आम्ही जबाबदारी पार पाडतो. परंतु ही जबाबदारी पार पाडताना जसं पुणेकरांनी, पुणे जिल्ह्याने मधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये अनेक नगरपालिका आमच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यामध्ये दिल्या आणि चांगल्या प्रकारचं यश मिळवून दिलं, तशा पद्धतीनं उद्याच्याला पुणेकरांनी, पिंपरी चिंचवडकरांनी या 2 महानगरपालिका आमच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात द्याव्यात. मी अक्षरशः खात्रीनं सांगतो, मी दर आठवड्याला 1 दिवस देतो तो 2 दिवस देईल. 1 दिवस पिंपरी चिंचवडला आणि 1 दिवस पुण्याला, आणि या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा करेन. कारण 7 दिवसात 2 दिवस एवढ्या मोठ्या शहराला दिले. मुळात पालकमंत्री आहे. जसं मी परवा बीडला गेलेलो होतो, बीडला पण अनेक कामं आम्ही त्या ठिकाणी केलेली आहेत. बीड आता पंतप्रधान आवास योजनेमध्ये राज्यात पहिलं आलेलं आहे. म्हणजे जबाबदारी दिल्यानंतर आम्ही सगळ्या यंत्रणेला तिथं बरोबर घेतलं. अशा अनेक गोष्टी आम्ही तिथं केलेल्या आहेत. तशा पद्धतीनं आपल्याला इथं पण करायच्या, पण त्याकरता पीएमसी आणि पीसीएमसी हे आम्ही जे काही युती केलेली आहे त्या लोकांच्या हातामध्ये, त्या आमच्या नगरसेवकांच्या हातामध्ये द्यावी. पण आम्ही उमेदवार पण काही नवे चेहरे दिलेले आहेत, काही अनुभवी दिलेले आहेत. एवढी मोठी महानगरपालिका चालवण्याच्या करता अनुभवी लोक लागतात. तुम्ही जर माझं पॅनल बघितलं तर पॅनल मध्ये तुम्हाला तशी अनुभवी लोक निश्चितपणे पाहायला मिळतील. हे मी दाव्याने तुम्हाला सगळ्यांना सांगतो. शिंदे शहरामध्ये टीका केली त्यांनी, आणि तुम्ही म्हटलं की पुण्यातल्या पत्रकार परिषदेत मी या विषयावर बोलले. त्यांनी माझ्यावर टीका केली. प्रत्येकाला संविधानाने, बाबासाहेब आंबेडकरांनी अधिकार दिलेला आहे. त्या संदर्भामध्ये एक व्यक्ती कोणतरी घायवळ म्हणून आहे, ती परदेशात कशी गेली हो, त्याचा पण आपण बारकाईनं तपास करू ना. तुम्ही म्हटलं एक मिनिट, पण तेच मी सांगते ना. आणि मी गुन्हेगारीच्या संदर्भामध्ये मगाशी सांगितलेलं आहे, त्याच्यामध्ये पत्रकार मित्रांनो, माझ्या पक्षाचा जरी उद्याच्याला चुकला तर त्याच्यावर कारवाई करा असं सांगायला मी मागं पुढं बघत नाही. मी जाहीर भाषणात सांगतो की ज्यांना कॉन्ट्रॅक्ट घ्यायची त्यांनी कॉन्ट्रॅक्टर बना, आणि ज्यांना लोकप्रतिनिधी, नगरसेवक, नगरसेविका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये यायचंय त्यांनी तिथं ते कारभार करा, कारण त्याच्यातनं चांगलं काम आपल्याला करता येतं. माझं कालही तेच मत होतं, आजही आहे, उद्याही राहणार. माझा आरोप नाही, मी आपल्या आठवण केली. जय जनेंद्र म्हणलं की तुमच्या मनात काय येतं त्याला मी काय करू. मला कुणाचाही जय म्हणण्याचा अधिकार आहे, बाबासाहेबांनी दिलाय. आमची केंद्रात आणि राज्यात तिथं आम्ही एकत्र आहोत. इथं आमची थेटच लढत आहे, थेटच आहे. उगीच काहीतरी साखर तर माझ्याकडे आणून द्या, लगेच तोंडात टाकतो. बाबुराव तांदळे यांच्या मुलावर गुन्हा दाखल झालेला आहे. मतदारांना मतदार याद्या घेऊन आमिष दाखवलं जात होतं. मला ते रात्री कळलं, मी माहिती घेतली. त्याच्यामध्ये पोलिसांच्याकडे तक्रार अशी आली, 10ला प्रचार बंद होतो, 10च्या नंतर देखील प्रचार चालू होता, अशा पद्धतीची काही तक्रार आली. मी आताच आमच्या सगळ्या उमेदवारांना सांगतो, निवडणूक आचारसंहितेचा भंग होईल
असं कुणी काम करू नये, उमेदवारांनी करू नये, उमेदवारांच्या पाठीराख्यांनी करू नये. आमचे जे सगळे पक्ष आहेत वेगवेगळे, त्या पक्षाच्याही कार्यकर्त्यांनी नेत्यांनी कुणी करू नये. हे तर माझं पहिल्यापासूनच मत आहे. कल्याणी बोलतात, तुम्हाला भेटायला आलं त्यांनी आरोप केले हो. कल्याणी बोलतात, आंबेडकरांची भेटा आणि भेटायचं म्हणजे मला काय बाळा, मी माझ्याकडे आलेल्या सगळ्यांना भेटतो. मी कशाला तर कुणाला नाही भेटणार. अहो आता नाही एक मिनिट, हे प्रत्येक मी सकाळी काही पत्रकार मित्रांना घेऊन बसलो होतो. जवळपास 2 तास त्यांच्याशी खेळी बेळ घालवले. निवडत नाही आता ते वैभवतीची यादी दिली त्यांना बोलून. त्याच्यामध्ये राहिलेले पण बोलवील ना, त्याच्यामध्ये माझ्या एकावरची जबाबदारी टाकली, राहिलेला नाही बोलवील. आता आपल्याला नेहमीच एकमेकाची गरज लागते. आणि काय होतं, माझ्या कामाच्या व्यापात मी पण सकाळी 6ला ज्यावेळेस कामाला लागतो, मी पत्रकारांना काय म्हणतो, हो मला माझं काम करतो. काही कामात रमतात, काही पत्रकारांच्या मध्ये गप्पा मारण्यात रमतात, काही आणखीन काही मध्ये रमतात. आता काय प्रत्येकाचं वेगवेगळे आहे. पण मला कुणाचा अनादर करायचा नाही. त्यांचा गैरसमज झालेला असेल तर मी उद्या पण माझे बरेच कार्यक्रम सकाळी 7 वाजल्यापासून आहे. त्याच्यामुळं मी त्यांना भेटील, काय त्यांचं म्हणणं आहे ते जाणून घेऊ. कारण मी शेवटी लोकप्रतिनिधी आहे, पालकमंत्री आहे. प्रत्येकाचं म्हणणं जाणून घेणं माझं कर्तव्य आहे. अरे बाबा, मग कसं गणित जमणार नाही? अरे कसं गणित जमणार नाही? लढाई आहे तिथं आमची आणि त्यांचीच आहे ना, तिसरं कोणी नाहीच आहे ना. त्याच्यामुळे ते तरी येतील किंवा आम्ही तरी येऊ. अरे नाही, याचा प्रश्नच येणार नाही. 165 ना, 165 मध्ये आज परिस्थिती जर बघितली तर फाईट कुणात आहे? पत्रकार मित्रांनो तुम्ही सांगा. आम्ही महापौर करण्याकरताच हे सगळं करतोय. आम्ही म्हणतो आम्ही आमचाच महापौर काय तुझं म्हणतो. धन्यवाद.